महाराष्ट्र शिक्षक पात्रता भरती परीक्षाच म्हणजेच महाटेट परीक्षा, महाराष्ट्रातले जे शिक्षक आतुरतेने ज्या गोष्टीची वाट पाहत आहात, तर तो जो महासंग्राम आहे त्याला आता सुरुवात झालेली आहे. आणि नेमकंच महाराष्ट्र शासनाने याच्या नोटिफिकेशन बाबत आपल्याला आता जस्ट काही तासांपूर्वी ही माहिती दिली आहे, जी मी तुमच्या पुढे आता घेऊन आलो आहोत. म्हणून हा व्हिडिओ पुढच्या 3 ते 4 मिनिटांसाठी तरी तुम्ही एकाग्रतेने बघा, कारण महाराष्ट्र शासनाने या नोटिफिकेशन मध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला समजून सांगणार आहेत. तर परत एकदा जी तारीख आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तर ही तारीख या ठिकाणी 21 जून 2026 ही फायनल करण्यात आली असून आता मात्र तयारीला लागण्याची तुमची शक्यता ही वाढलेली आहे आणि प्रयत्न सुद्धा आता हे सुरू झालेले असतील. मग यात जर आपण काही नोटिफिकेशनचा जर संदर्भ पाहिला तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर परीक्षेबद्दल थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. 2 पेपर या ठिकाणी अनिवार्य आहेत. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर इयत्ता 1ली ते 5वी प्राथमिक स्तर शिक्षक सेवक, त्यानंतर शिक्षक पदासाठी, त्यानंतर दुसरा जो पेपर असेल तो 6वी ते 8वी उच्च प्राथमिक स्तर आहे शिक्षण सेवकाचं, त्यानंतर शिक्षक पदासाठी. आणि अनिवार्य काही गोष्टी आहेत जसं की सर्व व्यवस्थापन असेल किंवा सर्व माध्यम अनुदानित किंवा विना अनुदानित ज्या शाळा आहेत, ओके, त्याच्या सुद्धा नियुक्तीपात्र या परीक्षेसाठी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे, अनिवार्य आहे. मग अजून जर आपण संदर्भ घेतला तर अत्यंत महत्त्वाचा टप्पा जो मी तुम्हाला आता याच्यामध्ये समजून सांगणार आहे तो म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला जो प्रश्न पडतो की सर फॉर्म कधी सुटणार आहे ते सांगा, तर याचे फॉर्म आता 27 मार्च पासून फॉर्म सुटायला सुरुवात होणार आहे. तर कुठपर्यंत, तर 16 एप्रिल ही याची अंतिम तारीख असणार आहे. त्याच्यामुळे कुठलेही आता जे शिक्षक वृंद आहेत जे फॉर्म भरणार आहेत, तर कृपया लवकरात लवकर तुम्ही हा फॉर्म फायनल भरण्याचा तुम्ही प्रयत्न करा, कारण शेवटी 2 ते 3 दिवस असे असतात किंवा होतात की तिथं सर्व्हर तरी जाम होतं, इंटरनेटचा तरी प्रॉब्लेम होतो, काहीतरी गडबड होते. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला संदर्भित घ्यायच्या आहे. यामध्ये जर आता समजून सांगायचं आहे तर दोन्ही परीक्षांसाठी सगळ्यात पहिल्यांदा तर एकच फॉर्म भरणं या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजे दोन्ही परीक्षांसाठी अर्ज हा एकच या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर इच्छा दोन्ही स्तर असा विकल्प सुद्धा तुम्हाला दिला जाईल. ते दोन्ही स्तरांपैकी एक स्तर तुम्ही त्या ठिकाणी निवडायचा आहे. ओके, स्वतंत्र अर्ज कोणत्याही गोष्टीसाठी भरायची तुम्हाला काही गरज नाही. त्याच्यानंतर तुमचा जो पत्ता आहे, जे काही ईमेल आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अचूकरित्या भरायचं आहे. हे तुम्हाला मला मूळ काही गोष्टी सांगायची गरज नाही. पण मुद्दा हा इथं महत्त्वाचा आहे की याच्यामध्ये जे मूळ प्रमाणपत्र आहेत तुमच्याकडे, जे सर्टिफिकेट्स असतील हे फॉर्म भरताना जे लागणार आहेत, तर ते एकदा कृपया वाचून घ्यायचे आणि ते त्याची मूळ प्रत ही तुम्हाला त्या ठिकाणी लागणारच आहे, हे लक्षात घ्या. यात जर आपण अजून संदर्भ घेतला तर ही जी फॉर्म फिलिंग प्रक्रिया असणार आहे ही पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. यांनी स्पष्ट सांगितलंय ऑफलाईन पद्धतीने आम्ही कोणतेही फॉर्म स्वीकारणार नाही म्हणून. त्यानंतर याचा जो शुल्क असेल हा सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच पे करावा लागेल. नाही तर पहिले असं व्हायचं की बँकेमध्ये जा, चलन काढा वगैरे, असं काही नाही. ओके, इथं स्पष्ट लिहिलंय चलनाद्वारे भरता येणार नाही. हे महत्वाचं आहे. कागदपत्र अपलोड, जे तुम्ही कागदपत्र अपलोड करणार आहात त्याचं योग्यरित्या ते कोणत्या त्या किती केबी मध्ये ते डॉक्युमेंट अपलोड झाले पाहिजे याची दक्षता घ्या. कोणते पाहिजे, नाही तर बरेच जण असे आहेत, माफ करा, मनाला लावून घेऊ नका, पण अशी सुद्धा एक दयनीय अवस्था आपल्याकडे आहे की जिथं मार्क मेमो विचारलं जातं तिथं लोक सर्टिफिकेट अपलोड करतात, कुठं सर्टिफिकेट विचारलं जातं तिथं मार्क मेमो अपलोड करतात आणि मग नंतर फॉर्म रिजेक्ट होतात. म्हणून हलगर्जीपणा करू नका. 3-3दा व्यवस्थित चेक करा की नेमकं पाहिजे काय. ओके, त्यानंतर अंतिम सादरीकरण, शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर माहिती अंतिम होईल. त्यानंतर कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही याची दखल घ्या. नंतर फॉर्म एडिट करून सर आता नावच चुकलं आणि पत्ता चुकला, हे चुकलं, असं अजिबात या ठिकाणी ते म्हणतायत असं की आम्ही चालू देणार नाही. याचं वेळापत्रकही या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचं वेळ, पेपरचा वेळ, या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. हेही विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यायचं. तर अशा ह्या गोष्टी आहेत. फक्त याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा हा एकच मुद्दा होता तुमच्या पुढे येण्याचा की जो म्हणजे 21 जून ही तारीख महाराष्ट्र शासनाने फायनल केली आहे. फॉर्म हे 27 तारखेला सुटणार आहे. मी परत एकदा रिपीट करतोय, 27 तारखेला मार्च महिन्याच्या 2026 हे वर्ष सुटणार. त्यानंतर 16 एप्रिल पर्यंत हे फॉर्म अंतिम तारीख ही असेल. आणि जरी तुम्हाला माझ्या विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक वृंद, जरी तुम्हाला असं वाटत असेल की बाबा ह्या फॉर्म भरताना काही प्रश्न आहेत किंवा हे नोटिफिकेशन वाचल्यावर काही प्रश्न आहेत, तर तुमच्या स्क्रीनवरती जो नंबर जात आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा आणि आपल्याकडे सुद्धा या ज्या जागा निघलेल्या आहे याची एक इत्तमभूत
शिकवणी देणारी, अध्ययन करणारी अशी ही एक सेपरेट अशी बॅच सुद्धा सुरू आहे. तर ती सुद्धा मी तुम्हाला म्हणेल, की आता बघा, आता ह्या महासंग्रामात आपल्याला उतरायचं आहे, ज्याची तुम्ही प्रतीक्षा करत आहात आणि लढायचं जर असेल तर ताकदीने लढायचं, पूर्ण तयारीनिशी लढायचं आणि ही तयारी तुमची आम्ही तुम्हाला 100% करून देऊ. आमच्यावर विश्वास ठेवून जर तुम्हाला खरंच आमच्याशी जोडायचं असेल आणि मागच्या या निकालांमध्ये तुम्हालाही त्या नावामध्ये सामील व्हायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.